हाय हॅलो नमस्कार. तर मी गंधाली परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोर विथ गंधालीमध्ये. तर मी आहे आत्ता साताऱ्यामध्ये आणि आता आम्ही चाललो थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वरला. चला तर आता आम्ही महाबळेश्वरला कुठं जातो, कुठं फिरतो, तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. आत्ता आम्ही इथं एक छानसं गणपती मंदिर आहे. आम्ही त्या गणपती मंदिरात आहे. खूप सुंदर गणपती मंदिर आहे. तुम्ही बघा, खूपच छान गणपती मंदिर आहे आणि दर्शन पण घ्या. गणपती बाप्पा मोरया. तर आत्ता आम्ही चाललो आहे ना महाबळेश्वरला. आत्ता आम्ही कुठल्या पॉईंटला सांगतो, प्लॅटो पॉईंट. आता आम्ही चाललो प्लॅटो पॉईंटला. खरंच एवढी मोठी गर्द झाडी आहे. आणि ही जी आहे ती रश्मीताई आहे, माझ्या बहिणीची फ्रेंड आहे. मी तुम्हाला माझी बहीण पण दाखवते, पिऊताई. सो गर्द झाडीतून जायचं आहे महाबळेश्वरला. जातानाच इथं जे शेजारी हे जे गणपती मंदिर आहे याच्या शेजारीच हा प्लेटो पॉईंट आहे. अरे बापरे, ट्रेक करत वरती जायचंय. सो आम्ही आता ना प्लेटो पॉईंटला चाललोय. मी तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला रश्मीताईला भेटवलं, आता मी तुम्हाला माझ्या बहिणीला भेटवते, पिऊताईला, जिच्याकडे मी आता साताऱ्यात आली आहे. सो ही आहे माझी बहीण पिऊताई. हॅलो कोण. हॅलो. हाय. हीच मला आता फिरवणार आहे सगळीकडं. आता हा जो पॉईंट आहे तो प्लेटो पॉईंट आहे. एक बघा, ट्रेक हा माझा, मी आत्ता सेकंड टाईम असा ट्रेक करत कुठंतरी चालली आहे. सो फर्स्ट टाईम मी गेलते पाटेश्वरला, तेव्हा मी व्लॉग करत नव्हते. झाडी मग अशी मी तुम्हाला बोर्ड दाखवला आहे की तिथं 5:30 नंतर बंदी आहे. खरंच 5:30 नंतर येऊ नका, काहीतरी सांगण्यासाठीच त्यांनी तिथं सांगितलेलं असतं. आणि चारी पण बाजूला खूप मोठं जंगल आहे. पण नेचर आहे ना, खरंच नेचर म्हणजे काही नाही. या नेचरला जर हात लावला तर होतच आहे. मोठमोठे उभारल्यात बिल्डिंगा वगैरे, पण हे जे ना, शपथ, अरे काय इथं थंडी वाजतीये मेन म्हणजे मला, तरी पण ठीक आहे. पण काय रस्ता हे आपल्या इथं नाही बघायला मिळत साताऱ्यातच. खरंच यायचं ना, बिनधास्त फिरा. एकच लाईफ आहे, जगून घ्या. होईल ते होईल म्हणायचं. टाटा बाय बाय. जंगल. आता आम्ही कुठं जातो ते बघा, लास्टपर्यंत व्लॉग बघा, कारण आम्ही खूप ठिकाणी हिंडणार आहे. बघा आता कुठं हिंडतो आम्ही, लास्टपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये आणि खूप मजेदार व्लॉग असणार आहे. आणि माझ्या चॅनलला व्हिडिओ बघून सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करून जावा. ट्रेकिंगचा रोड पॉईंट बघायचं म्हणलं, हा ट्रेकिंग करून जायलाच लागते. ट्रेकिंग बघा, कसले दगड आहेत यार. काय घसरला तर पडला माणूस. झालं. येताना व्यवस्थित शूज वगैरे घालून या, जे काय व्हायचं नाही. खड्या पायऱ्यात पाय घसरला, झालं साईडला दरीतच. अरे बापरे, नाही माकडे वगैरे कोणीच नाही आहे. अरे खरं आता इथं धुकं आलंय समोर, सगळं धुकं आहे, ढग नाही येत ते, त्यामुळं थंडी खूप वाजते. सो फायनली पॉइंट. एवढा ट्रेकिंग केल्यानंतर पॉइंट आला. बघू. अरे वा, खरंच मोकळी जागा, फोटो काढायला मस्त. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय, शपथ, व्ह्यू म्हणजे ज्याला फिरायची आवड आहे ना त्यांनी यावं. जो व्ह्यू आहे, व्ह्यूसाठी 10-15 मिनटाचा ट्रेक काय नाही आहे. करा, व्ह्यू दाखवते. व्ह्यू हो, काय व्ह्यू आहे. मोबाईलमध्ये जे कॅप्चर होतं तो वेगळा व्ह्यू आहे. जो रिअलमध्ये जो व्ह्यू आहे ना,
आई शपथ सांगू नाही शकत. नेचर 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 खरंच वावच व्ह्यू आहे. ट्रेकिंग करून येण्याचा फायदा व्ह्यू. ग काय सुंदर व्ह्यू आहे. ही चारी बाजूला इथं आल्यानंतर मोकळी जागा आहे, दुसरं काही नाही आहे. मस्त फोटोज वगैरे काढून घ्या. ग काय व्ह्यू आहे, नाही दिसणार तुम्हाला ह्याच्यामध्ये. मोबाईलमध्ये जे दिसतं, जे इथे येऊन रिअलमध्ये जी बघण्यात मज्जा ना, ती मोबाईलमध्ये नाही. नक्कीच तुम्ही सातारला आल्यानंतर इथं व्हिजिट कराच. अरे तुम्ही इथं वरती आल्यानंतर तुम्हाला दम लागला असेल तर इथं बाकडे पण आहेत, बसू पण शकता. टाईम घ्यायचा आणि मग फोटोज काढायचे. खरंच आहे, जो समोरचा व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला सांगूच नाही शकत आहे, सांगूच नाही शकत आहे. की रिअल ब्युटी आहे. म्हणजे जंगलं जंगलं जंगलं, नुसते जंगलं. खरंच नेचर जे भारे येते ना, सुंदर सुंदर, बाकी काहीच नाही. तर तुम्हाला आजचा महाबळेश्वरचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय.